जेवढं समजलं आहे वाचल्यानंतर ते थोडक्यात मी सांगण्याचा प्रयत्न करेन. कारण ही स्पर्धाच अशा उद्दिष्टासाठी आहे की आपल्या अभ्यासक्रमाच्या चौकटीच्या बाहेर दुसरे काही इतर ज्ञान समजावं किंवा इतर ज्ञानाबद्दल माहिती मिळवता यावी म्हणून अशा स्पर्धा ठेवल्या जातात. आणि मी संगीत क्षेत्रात असल्यामुळे, वारकरी संप्रदायाच्या सानिध्यात असल्यामुळे मी हा ग्रंथ निवडला. कारण तुकाराम महाराज हे आमच्या घरामध्येच ते वातावरण असल्यामुळे त्यांचा ग्रंथ मला जवळचा वाटला आणि मी ती वाचते सुद्धा माझ्या आजोबांसोबत. त्यामुळे हा ग्रंथ वाचताना माझ्या आजोबांनी जेवढं काही मला सांगितलं आणि वाचल्यानंतर मला जेवढं समजलं तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न करते. सर्वप्रथम या ग्रंथाचे लेखक हे संताजी जगनाळे आहेत. तुकाराम महाराजांनी जे चिंतन मांडलं किंवा जे त्यांनी विचार सांगितले त्याचं लेखन एकत्रितकरण करून संताजी जगनाळे यांनी हा ग्रंथ निर्माण केला. खरं तर हा ग्रंथ 1 कोटी अभंग होते असे म्हणले जाते, पण आपल्याला पाहायला भेटतं की असं सांगितलं जातं इंद्रायणी नदीमध्ये काही कर्मठ ब्राह्मण जे तुकाराम महाराजांचा हेवा करत होते, त्यांनी मराठी भाषेमध्ये संस्कृतऐवजी मराठी भाषेचा वापर करून सामान्य माणसाला जे त्यांनी तत्वज्ञान मांडलं किंवा जे तत्वज्ञान सांगितलं त्यांच्या त्या ज्ञानाचा, त्यांच्या त्या कामाचा हेवा वाटून यांनी त्यांची गाथा ही पाण्यात इंद्रायणी नदीमध्ये बुडवण्यास त्यांना भाग पाडले. असं म्हणलं जातं की ती तुकाराम महाराजांची गाथा पाण्यात बुडवल्यानंतर 13 दिवसांनी ती वर आली. तुकाराम महाराजांनी विठ्ठलाकडे साकडं घातलं की मी काही वाईट करत नाही किंवा समाजाच्या कल्याणासाठी एवढं करतोय. तर हे असं का? तर असं म्हणतात तुकाराम महाराजांची गाथा ही मूळ जशा स्वरूपात होती कोरडी तशी वर करणी. तेव्हा छापखान्यामध्ये अभंग छापखान्यामध्ये आग लागली असं म्हणतात आणि काही अभंग नष्ट झाले किंवा जळाले. तर सध्याला तर प्रचलित ह्या गाथेमध्ये 4095 असे अभंग आहेत आणि याचे पारायण केलं जातं. म्हणून ही मूळ गाथा आता सध्या त्याचे शुद्धीकरण करून देवडीकर महाराज म्हणजे बाबूराव महाराज देवडीकर यांनी पारायणासाठी हा ग्रंथ निर्माण केलेला आहे. तुकाराम महाराज यांची गाथा हे म्हणजे केवळ शब्दाचा संग्रह किंवा एक पुस्तक नाही, तर ते महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक पाठीचा कणा आहे. असं महाराष्ट्रामध्ये असे एकही व्यक्ती नसेल की ज्यांना तुकाराम महाराजांचा किमान एकतरी अभंग येत नसेल. कारण ही गाथा एवढी खोलवर रुजली आहे, यातील भाषिक मूळ हे प्रत्येक जनसामान्याच्या हृदयामध्ये ही गाथा राज्य करते. या गाथेमध्ये वेगवेगळे प्रकार अभंग आहेत, जसे हिंदुस्थानी भाषेतील अभंग, सीताशोक, कलियुगातील लोकांची वर्तन, समाजातील प्रवृत्ती, वेगवेगळ्या प्रवृत्ती, गोंधळ, नाटाचे अभंग, बाळक्रीडा, गवळणी असे वेगवेगळे अभंग आहेत. तसेच त्यांनी वेगवेगळ्या मानवी जीवनातील मानवाचे स्वभाव, त्यांची प्रवृत्ती आणि त्यांचे ज्ञान, भक्ती, वैराग्य यावर त्यांनी चिंतन मांडले. 4 पुरुषार्थ, भगवंताशी असलेले मानवाचे नाते, मानवाचे इतर मानवाशी असलेले नाते, तसेच आत्म्याचे परमात्म्याशी नाते, तसेच या जगातील जेवढ्या वस्तू आहेत, जड वस्तू, मानव, शुद्धातले अतिशुद्ध प्राणी, सर्वजण हे कसे एकमेकाशी संबंधित आहेत आणि सर्वांमध्ये हा एकच परमात्मा रूपी जीव आहे असं ते सांगतात. त्यांच्या एका अभंगामध्ये ते म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म, भेदावेद भ्रम अमंगळ. म्हणजे हे जग म्हणजे सर्व विष्णुमय आहे. या जगातील सर्व जिवंत प्राणी, जड वस्तू हे विष्णुमय आहेत असे ते म्हणत. ते पुढे त्यांच्या एका ओवीमध्ये म्हणतात, कोणत्याही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे. कोणत्याही जीवाचा मत्सर करणे म्हणजे ते परमात्म्याचा मत्सर करणे. कारण सर्वांमध्ये तू एकच आहे. ते अगोदरच म्हणतात की विष्णुमय जग, हे जगच एक, सर्वांमध्ये एकच परमात्मा आहे. त्यामुळे कोणत्याही जीवाचा मत्सर न करणे म्हणजेच त्या सर्वेश्वराचे पूजन करणे असे ते सांगतात. पुढे म्हणतात, तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. म्हणजे सर्व जीव काही एकाच देहाचे अवयव आहेत आणि त्यांनी भोगलेली सुख दुःखे यावरून दुसऱ्याला दिलेला त्रास हे परत आपल्यालाच होतो किंवा त्या भगवंताचाच दिलेला त्रास आहे असे ते म्हणतात. त्यांच्या एकंदरीत गाथेमध्ये आपल्याला त्यांच्या विठ्ठलाप्रती असलेली ओढ, प्रेम दिसून येते. त्यांचा एक अभंग आहे, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल.
ओढ दिसून येते. त्यांचे हे जे अभंग आहेत त्यावर मोठ्या प्रमाणात गायले जातात आणि वारकरी संप्रदायामध्ये यांचे नाव मोठ्या प्रमाणात घेण्याचे कारण हेच आहे की रचले गाजलेले जे लोक आहेत जे मानसिकरित्या अस्थिर आहेत त्यांना एक सन्मार्ग दाखवण्याचा, मोक्ष प्राप्ती करून देण्यासाठी एक चांगला मार्ग म्हणून भक्ती मार्ग त्यांनी सांगितला. त्यांच्या एक अभंगात आहे जे का रंजले गांजले त्यासी मनी जो आपुले तोची साधू ओळखावा देव देखीची जाणावा. जे सर्व दृष्ट्या गांजलेले आहेत, मानसिक दृष्ट्या दारिद्र्य, जे दीनदलित आहेत, ज्यांना कोणी वाली नाही, त्यांना जो आपुले म्हणतो, त्यांना जो आपुले करतो, एक मार्ग दाखवतो जगण्याचा किंवा त्यांच्या जीवनात समाधान आणण्याचा प्रयत्न करतो, तो साधू आहे आणि देव त्यालाच म्हणतात. यासारख्या अभंगातून माणूस कितीच देव आहे हे त्यांना सांगायचे होते. त्यांची भक्ती कर्मकांडावर नव्हती तर ती अंतकरणावर, दुसऱ्याच्या अंतकरण जाणणं किंवा दुसऱ्यांच्या परिस्थितीविषयी, दुसऱ्यांचा जीवनात काय चालले याबद्दल सहानुभूती बाळगणं म्हणजेच त्या विष्णूची किंवा भगवंताची पूजा असते. तुकाराम महाराज हे फक्त एक संतच नव्हते तर ते सामाजिक सुधारक सुद्धा होते. त्यांनी कधी कधी हा रूढी परंपरा, वाईट अंधश्रद्धा, चालीरीती, वर्णभेद, हे जो भेदाभेद होत होता यावर कठोर शब्दात प्रहार केला. दांभिकपणावर त्यांनी कडाडून रोखठोक भाषेमध्ये टीका केली. मानवाचा स्वभाव आणि त्याला उपदेश केलेला त्यांचा एक अभंग आहे, आता तरी पुढे हाच उपदेश नका करू नाश आयुष्याचा. यातून समाजाला त्यांनी आयुष्यात किती थोडकं आहे आणि या थोडक्या आयुष्यात आपल्या बरोबरीने आलेले जीव किंवा ह्या काळामध्ये वेळेचे महत्त्व काय आहे, प्रत्येक क्षण आपण शेवटचा क्षण समजून जगायचा असतो असं त्यांच्या काही अभंगातून आपल्याला दिसून येते. तुकोबरायांची गाथा ही साहित्यात अजरामर झाली. आज तुकाराम महाराजांच्यामुळे गाथा आणि गाथेमुळे तुकाराम महाराज हे महाराष्ट्राच्या सर्वांच्या मुखामध्ये, महाराष्ट्रातील सर्व लोकांच्या मुखामध्ये त्यांचे अभंग आपल्याला ऐकावयास मिळतात. आज वारकरी संप्रदायामध्ये फक्त दोन जास्ती करून तुकाराम महाराजांचं नाव घेतलं जातं. असं म्हणतात, ज्ञानदेव रचिला पाया तुका झालासी कळस. तुकाराम महाराज यांनी वारकरी संप्रदायाचा कळस होण्याचं हेच कारण आहे की वारकरी संप्रदायामध्ये त्यांनी जे योगदान दिलं किंवा त्यांची जी गाथारूपी जे त्यांचं कार्य आहे ते आजही तेवढंच समर्पक आणि जगाच्या कल्याणाचा विचार करणार आहे. फक्त महाराष्ट्रात किंवा भारतातच नाही तर संपूर्ण जगाचं कल्याण किंवा जगातील मानवजातीचं कल्याण करणारा हा ग्रंथ आहे. तुकाराम महाराजांची गाथा ही जडजीवाच्या तारणासाठी, कल्याणासाठी साधन आणि संपूर्ण जगाला दिशा दाखवणारा, मार्ग दाखवणारा ग्रंथ आहे. म्हणूनच त्यांना जगद्गुरु तुकाराम, जगद्गुरु म्हणतात. कारण जगाला त्यांनी ज्ञान दिलं. विश्वची माझी घर, जसं अवतार आम्हा धराया कारण जड जीवा तारण करावया. यातून असं समजतं की ते आम्ही अवतारच त्याच्यासाठी धरलो की या जड जीवाचा, या लोकांचा उद्धार करण्यासाठी. जसं आईला तिच्या मुलाने किती अपकार केले तर ती शेवटी उपकारच करते, तसं ही संत सुद्धा तशीच असतात, माऊलीसारखी. त्यांच्या लोकांनी किती अन्याय केला तरी सुद्धा ते त्या लोकांच्या हिताचंच बघतात, ते हितासाठीच तळमळीने प्रयत्न करतात. आईसारखं एका माऊलीच्या अंतकरणाने ते समाजाला पाहतात. त्यांचा एक अभंग आहे, तुका म्हणे सुख पराविय सुखे अमृत हे मुखे स्त्रवत असे. जे दुसऱ्याच्या सुखात सुख मानतो तो संत आणि जे दुसऱ्याच्या सुखात मत्सर करतो किंवा दुःख मानतो ते म्हणजे आजचं कलियुग आहे. तर संत तो ओळखावा जो दुसऱ्याच्या सुखामध्ये आपलं सुख समजतो. हा फरक संतांमध्ये आणि इतर जगामध्ये आहे. म्हणून तुकाराम महाराज किंवा संत हे महान असण्याचं हेच कारण आहे की ती निस्वार्थ असतात. ती कधीही स्वतःचा विचार करतात. स्वतःला किती अन्याय झाला किंवा दुसऱ्याने आपल्याला अपकार केले तरी ते उपकार करण्याची भावना ठेवतात. दगडाला बांधून, जसं त्यांची गाथा ही दगडाला एका जड वस्तूला बांधून पाण्यात सोडली होती, पण ती गाथा तेवढं सामर्थ्य होतं किंवा एवढं तत्वज्ञान, एवढं तत्व होतं की ते दगडाला सुद्धा घेऊन वर उचललं. त्याचप्रमाणे संत सुद्धा बुडालेल्या या जनाला, अज्ञानामध्ये बुडत चाललेल्या समाजाला तारण्याचं काम करतात. बुडती हे जन न देखावे डोळा म्हणून कळवळा येत असे. हे बुडत चाललेले जन किंवा अज्ञान लोक जे अंधकारामध्ये जात आहेत किंवा जे मानसिक
दिशा दाखवण्याचं काम संत करतात. खरंच या ग्रंथात मी जेवढं काही वाचलं त्यावर मला एकच म्हणता येतं की काय वाणू आता न पुढे ही वाणी मस्तक चरणी ठेवी तसे. खरं तर ही वाणी कमी पडते त्यांच्या अभंगाबद्दल किंवा त्यांच्या गाथेबद्दल बोलण्या, कारण एकेका अभंगावर कितीतरी तास बोलणारे कीर्तनकार आहेत, प्रत्येकाचे वेगवेगळे मत आहे. तसंच आज कित्येक वर्षापासून पाच शतकं झाली किंवा 500 वर्षानंतर आजही त्यांचे अभंग तेवढाच उत्साहाने गायले जातात, त्याच्यावर चिंतन मांडले जातं. तर पूर्ण गाथेवर बोलणं हे मला कसं शक्य असेल, त्यामुळे मी माझे थोडक्यात जेवढं एक दोन अभंगाचे मी चरण तुम्हाला स्पष्ट करण्याचा प्रयत्न केले. शेवटी जाता जाता त्यांच्याच भाषेमध्ये एकच म्हणेन, काय म्हणू काय सांगू आता संतांचे उपकार मज निरंतर जागविती. खरं तर संतांचे उपकार सांगण्यासाठी ही वाणी सुद्धा कमी पडते. फक्त त्यांच्या चरणावर माझे मस्तक ठेवून मी माझ्या शब्दाला पूर्ण विराम देते आणि आयोजक मंडळीचे मी आभार मानते. कारण अभ्यासक्रमाव्यतिरिक्त इतरही गोष्टींचं ज्ञान किंवा इतरही पुस्तकं वाचली जावीत आणि व्यक्तिमत्वाचा विकास हो यासाठी हा प्रयत्न केला जातो. आणि मला बोलण्याची संधी